श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले। द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची। स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतेसे त्यासी तयांते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सनिद्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला। सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे तिने सेवेकरांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविती। तैपासूनी बाळप्पासी त्रास देत अहिर्दिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पले होते चंद्रहरासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईंशी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी। ऐसा ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोलले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला। बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती। सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाच्या घरी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनी या झोळी समर्थ करी घेतली। अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकीते आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली। झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रण स्वस्त आता असावे। पाहोनिया द्रव्याशी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पासी दूर केले बाईंसी बरे वाटले। ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ। ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी। या करता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शना येत त्यांसी आसन दाखवावे। बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून। तोच त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोबा ठेवीत जपाचा। काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्वभरे ती कोणाशी मानिनाशी झाली। सुंदराबाईंशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना।
अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परे राणीस भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी. कैद करोनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊन तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलते तयांशी द्रव्यश नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन. करविले श्रेणी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारी. समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्न साधने व्यर्थची. उगीच करता दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस करती त्यांवर होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.